2 जून 2026 पासून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत गुरुदेव आपल्या उच्च राशीतून म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करताय. त्याच्यामुळे मकर राशीच्या जातकांच्या सप्तम स्थानामध्ये गुरुदेव विराजमान असतील. तर या पिरियडमध्ये मकर राशीच्या जातकांसाठी लाभस्थानावरती गुरुदेवांची पंचम दृष्टी थेट पडते आणि पराक्रम स्थानावरती नवम दृष्टी पडते आहे आणि सप्तम दृष्टी ही आपल्या वैयक्तिक स्थानावरती पडते. त्याच्यामुळे ह्या 4 महिन्यामध्ये आपण कोणत्याही गोष्टी ज्या कष्टाने मिळवायच्या गोष्टी असतात, स्वकष्टाने स्वप्रयत्नाने आपण जेवढ्या गोष्टी ट्राय कराल या 4 महिन्यांमध्ये, त्यासाठी उत्तम असे फळं आपल्याला मकर राशीच्या जातकांना पदरात पाडून घेता येईल. पण या 4 महिन्यांमध्ये आपल्याला लॉटरीचं तिकीट आपण खरेदी करू नये. आपल्याला कोणतंही अनपेक्षित धनलाभ या 4 महिन्यांमध्ये होणार नाही. इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली संधी आहे, पण आपला खर्च कुठे आपला होणार नाही जास्त याची काळजी घ्यायची आहे. खर्चांवरती नियंत्रण ठेवायचं आहे. या गोष्टी कुठेतरी आपल्याला फॉलो करायच्या आहे. विवाहासाठी आपण प्रयत्न करत असाल तर हे 4 महिने मकर राशीसाठी नाही, जोपर्यंत गुरुदेव कर्क राशीमध्ये विराजमान आहे तोपर्यंत. त्यानंतर आपल्या लहान भावंडांसाठी विशेष असा अनुकूल काळ हा मकर राशीच्या जातकांसाठी बनलेला आहे. हे 4 महिने जून ते ऑक्टोबर. आपला आत्मविश्वास हा मकर राशीच्या जातकांसाठी अतिशय हाय लेवलला या 4 महिन्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण गुरुदेवांची थेट सप्तम दृष्टी ही आपल्या वैयक्तिक स्थानावरती चाललेली आहे. पण कॉन्फिडन्स आपण बाळगावा, पण कोणत्याही प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स हा मकर राशीच्या जातकांसाठी या 4 महिन्यांमध्ये चांगला नाही आहे. त्याची आपण विशेष काळजी घ्यावी. प्रमोशनच्या उत्तम संधी आपल्याला या 4 महिन्यांमध्ये मिळतील. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सुवर्ण काळ आहे. या 4 महिन्यांमध्ये आपण ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं पठण करायचं आहे. थँक्यू सो मच.